नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल फूड कॉर्नर मध्ये। आज आपण बनवणार आहोत स्टॉक मधील चिकन दम बिर्याणी। आता तुम्ही म्हणाल की स्टॉक मधील चिकन दम बिर्याणी काय आहे, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही बिर्याणी खायला खूप भन्नाट लागते, चवीला फार सुंदर लागते, अगदी हॉटेल पेक्षाही सुंदर लागते। जर तुम्हाला चिकन आवडत नसेल तर तुम्ही अगदी यातला मसाला आणि राईसही खाऊ शकता, कारण राईसला एका न एका भाताच्या शिताला याचा बिर्याणीचा फ्लेवर लागतो। जर तुम्हाला भात खायचा नसेल तर तुम्ही फक्त पीस आणि मसाला यातला खाऊ शकता। इतकी ही बिर्याणी अप्रतिम बनते आणि अगदी कमी वेळात 1 तासामध्ये ही बिर्याणी बनवून तयार होते। 1 तासापेक्षाही कमी वेळ लागतो, परंतु पहिल्यांदा जर बनवली तर 1 तासभर पकडून चालायचा। चला तर मग आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते 2-3 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी चवीनुसार थोडस मीठ घालणार आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहे आणि मीठ आणि लिंबू लावून मी हे 10 ते 15 मिनिटं मॅरिनेशन साठी ठेवणार आहे। मॅरिनेशनचे 2 फायदे आहेत। एक तर चिकन खूप सॉफ्ट शिजतं, जे राठ पीस असतात ना तेही अगदी सॉफ्ट शिजतात, आणि मेन म्हणजे चिकन एकदम पटकन शिजतं। तर आपण हे चिकन थोडस वेगळ्या पद्धतीने शिजवणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळेच म्हटलेलं आहे की स्टॉक मधील चिकन दम बिर्याणी आपण बनवणार आहोत। आता मी हे मॅरिनेशन साठी ठेवून देणार आहे आणि मॅरिनेशन होईपर्यंत आपण पुढे पाहूया काय करायचे आहे। आता आपले इथे मॅरिनेशन पूर्ण झालेले आहे। आता मी इथे कांदे घेणार आहे। आपल्याला कांदे तळून घ्यायचे आहेत, परंतु त्याआधी मी हे जे चिकन आहे, चिकन मी कुकर मध्ये याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। एकदम 2च शिट्ट्या करायच्या आहेत। यामध्ये चिकन आपलं खूप छान सॉफ्ट शिजतं, गळतही नाही, शिजायलाही खूप सुंदर शिजतं। चला तर मग मी आता याचा कुकर लावून घेणार आहे। कुकर मध्ये मी एक पळी तेल घालून घेणार आहे। आपल्याला यामध्ये बिर्याणी जरी करायची असली तरी तेलाचा वापर फार मी यामध्ये कमी करणार आहे। पळीभर तेल घातलेलं आहे। चिकन छान परतायचं आहे आणि त्यामध्ये मी आता इथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, तर मी अर्धा किलोच तांदूळही घेणार आहे, बासमती राईस। आणि वजनी असं प्रमाण जर म्हणाल तर मी माझं पाव किलोचा 1 ग्लास आहे, ते 2 ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे। आता 2 ग्लास तांदळासाठी मी यामध्ये 4 ग्लास पाणी घालणार आहे, कारण आपल्याला बिर्याणी शिजवताना या पाण्याचा वापर करायचा आहे। म्हणूनच ही बिर्याणी मी स्टॉक मधील बिर्याणी म्हणते। चवीला फार भन्नाट लागते, एकदा नक्की करून पहा। तर इथे मी आता 4 ग्लास पाणी घातलेलं आहे। आपल्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत पाहूया आपण मसाले। तर आपल्याला 7-8 कांदे तळून घ्यायचे आहेत। मीडियम टू स्मॉल आकाराचे माझे हे कांदे आहेत। आपल्याला हे कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत, उभे एकदम पातळ चिरून घ्यायचे आहेत। पाहू शकता असे चिरून घ्यायचे आहेत आणि मग थोडे थोडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आता मी इथे एका बाजूला कांदेही तळून घेणार आहे। आपली चिकनची शिट्ट्या ज्या घेतलेल्या आहेत 2, त्या थंड होत आहेत एका बाजूला। आता मी कांदा तळून घेणार आहे आणि मग पुढे आपण रेसिपी पाहूया। कांदे छान आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत तळायचे आहेत। आता इथे मी 2 ग्लास बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता, परंतु बिर्याणीला बासमती राईसच छान लागतो। तर इथे मी 2-3 पाण्याने धुवून मग हा 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे। तांदूळ मी भिजवत ठेवणार आहे, तोपर्यंत आपण मसाला पाहूया। इथे आपल्याला थोडासा मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला बिर्याणीसाठी। तर इथे मी थोडासा लसूण घेतलेला आहे, 15 ते 20 पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे, पुदिना आहे, 7-8 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे। आणि त्या वाटपासाठी आपल्याला थोडेसे खडे मसाले घ्यायचे आहेत। खडे मसाल्यांमध्ये मी 9 ते 10 लवंगा घेतलेल्या आहेत, 9 ते 10 काळ्या मिरी घेतलेल्या आहेत, थोडासा दालचिनी घेतलेले आहे आणि हिरव्या वेलायची घेतलेल्या आहेत, ते वाटून घेणार आहे। पाहू शकता आपलं इथे चिकन शिजलेलं आहे, गळालेलं नाहीये फार, आणि शिजायला चिकन आपलं एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे, जास्त गळालेलंही नाहीये, पाहू शकता इथे। आता आपल्याला भात शिजवण्यासाठी थोडेसे खडे मसाले लागणार आहेत, तर ते पाहूया। इथे मी सर्व खडे मसाले घेतलेले आहेत,
2 काळी विलायची घेतलेली आहे मोठी आणि 1 चक्रफूल घेतलेला आहे. बाकीचे जे आहेत आधीचे घेतलेले तेच मसाले आहे आणि शहाजिरा घेतलेला आहे भात शिजवण्यासाठी. चला तर मग आपण भात शिजवून घेऊया. इथे मी भात शिजवण्यासाठी आपल्याला तो भात स्टॉक मध्ये शिजवायचा आहे. स्टॉक मध्ये म्हणजे चिकनच्या पाण्यामध्ये शिजवायचा आहे. इथे मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल आपलं गरमच आहे. आता त्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे. खडे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि आपण जे 4 ग्लास पाणी चिकन सोबत शिजवून घेतलेलं होतं त्यातले 3 ग्लास आपल्याला भाताला वापरायचे आहे आणि 1 ग्लास मागे ठेवायचा आहे. 3 ग्लासच पाणी घालायचे आहे. आता तुम्ही तुमच्या तांदळाचा अंदाज घेऊ शकता. अंदाजे तुम्हाला तुमच्या तांदळाला पाणी किती लागणार आहे. परंतु असा जो बासमती राईस सेम घेतला तर सेम असंच प्रमाण पाण्याचं लागणार आहे, कारण आपण तांदूळ भिजवलेला सुद्धा आहे. तर आता मी इथे 3 ग्लास पाण्याचे घालून घेणार आहे. पाहू शकता एक एक करून 3 ग्लास मी यामध्ये घालून घेणार आहे आणि मग आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत भिजवलेले. आपलं स्टॉकचं पाणी हे गरमच होतं, त्याच्यामुळे आपल्या पाण्यालाही पटकन उकळी आलेली आहे. आणि आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत आणि आपल्याला एकदम छोट्या गॅसवर लो फ्लेमवर हा तांदूळ शिजू द्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला हे पाणी काढायचंही नाहीये. या पाण्यामध्ये आपला भात एकदम प्रमाणात मापात शिजणार आहे. जास्त शिजणारही नाहीये, जास्त कच्चाही राहणार नाहीये, एकदम प्रमाणात शिजणार आहे. आता आपण मागे भात शिजायला ठेवूया आणि मसाल्याची तयारी म्हणजे चिकनला जो आपण मसाला करणार आहोत ग्रेव्ही त्याची आपण तयारी करून घेऊया. भात आपला शिजायला मागे ठेवूया. तोपर्यंत आपण जो मसाला वाटून घेणार आहोत तो मसाला छान वाटून घेणार आहोत. थोडस पाणी मिक्स करून मग मसाला वाटून घ्यायचा आहे. चला तर मग आपण चिकन शिजवायला सुरुवात करूया. इथे मी तेल घेतलेलं आहे 1.5 पळी. त्यानंतर यात मी 2 लाल टोमॅटो बारीक चिरून घालणार आहे आणि आपल्याला याचा गाळ करून घ्यायचा आहे. एकदम लाल टोमॅटो घ्यायचे आहेत. थोडेसे मोठे घेतले तरीही चालतील आणि एकदम गाळ होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत. आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट झाले की मग मी तुम्हाला पुढे दाखवते आपल्याला मसाले कोणते कोणते यामध्ये घालायचे आहेत ते. तोपर्यंत मी दाखवते एका बाजूला आपला भात ऑलमोस्ट शिजलेला आहे. पाहू शकता खूप छान शिजलेला आहे. एकदम सुट्टा झालेला आहे, चिकटही झालेला नाहीये. अगदी असंच प्रमाण घेतलं तर एकदम छान भात शिजतो. आपला टोमॅटोचा गाळही झालेला आहे. आता मसाल्यांमध्ये मी हळद घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. हे मिश्रण आपले हे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपण आपलं हिरवं वाटलेलं जे आहे ते घालून तेही परतून घेणार आहोत. आणि हिरवं वाटपही आपलं छान परतून झालं की त्यामध्ये मी 100 ग्रॅम दही घालणार आहे. आणि हे सर्व मसाले दही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. पाहू शकता आता इथे मी दही घालणार आहे. दही आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. दही छान परतलं की मग त्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन घालणार आहोत. आपले मसाले इथं आता पाहू शकता चांगले परतलेले आहेत. दाखवते मी पुढे आपल्याला. मसाले छान असे परतलेले आहेत. आता आपण यामध्ये आपले शिजलेले चिकन यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते थोडंसं पाणी जे उरलेलं आहे ते पाणीही यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान उकळी आणून देणार आहोत. आणि मग त्यानंतर आपण जो कांदा तळलेला आहे तो कांदा यामध्ये थोडासा अर्धा वाटून घालणार आहोत आणि अर्धा दम जो आपण लावणार आहोत, थर लावणार आहोत, त्या थरासाठी अर्धा कांदा ठेवणार आहोत. आणि हे असं सुंदर चिकन जे दिसतंय
तुम्ही अगदी ते चपाती सोबत, भाकरी सोबत, साध्या भातासोबतही खाऊ शकता. चवीला फार सुंदर लागते. आता मी इथे चिकन छान असं शिजवून घेणार आहे. पाहू शकताय आपल्या बिर्याणीचा जो आपला मसाला झालेला आहे चिकनचा, त्याला रंग किती सुरेख आलेला आहे. सुंदर असं आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता मी यामध्ये थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मग यामध्ये मी थोडासा जो अर्धा कांदा आपण घेतलेला आहे, थोडंसं गरज वाटली तर चवीनुसार यामध्ये तुम्ही मीठ घाला. लक्षात ठेवायचं आहे आपण उकडताना चिकन मध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतच. आता थोडंसं परतून घेणार आहे. मग यामध्ये मी अर्धा वाटलेला कांदा घालणार आहे. तळलेला कांदा यामध्ये घालणार आहे. त्यामुळे याला जरा थोडासा थिकनेस येणार आहे आणि मग बिर्याणीला छान अशी ग्रेव्ही ही तयार होते. त्यामुळे मी आता हे असं शिजू देणार आहे मस्त असं. आता यामध्ये आपण तळलेला कांदा घालून घेणार आहोत. आता हे जे कांदा टाकलेला आहे ते मी छान मिक्स करून हलवणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालूया आणि आपली ही ग्रेव्ही जी आहे थोडीशी घट्ट होऊन देणार आहे, जेणेकरून आपल्या बिर्याणीला मस्त ग्रेव्ही पण राहील, खायला मसालाही राहील. पाहू शकताय आपलं तयार झालेलं आहे मस्त असं चिकन बिर्याणीसाठी. आता आपण दम लावून घेऊया. तर त्यासाठी मी पाहू शकता भात घेतलेला आहे. आपला भात पहा किती मस्त सुट्टा शिजलेला आहे, एकदम सॉफ्ट शिजलेला आहे. मी आधी खाली लेअरला भात टाकलेला आहे. तुम्ही चिकनही लावू शकता, बिलकुल जळणार नाही, काही नाही. आता चिकन घालून घेऊया. चिकन घातल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर, थोडासा तळलेला कांदा घालूया. अशीच प्रोसेस ही साधारणतः माझ्या याच्यात 3 थर बसतात. तुमच्या याच्यात कसे थर बसतील त्यानुसार मग लावून घ्यायचे आहेत. चला तर मग मी अशी पूर्ण थर लावून घेणार आहे. पाहू शकता आपले थर लावून झालेले आहेत. आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कांदा मी घालणार आहे आणि गॅसवर मी खाली जाड असा तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावर आपल्याला हा कुकर ठेवून द्यायचा आहे. आता मी थोडासा हिरवा कलर घातलेला आहे, थोडासा ऑरेंज कलर घालणार आहे. तुम्ही दुधामध्येही घालू शकता, परंतु दुधामध्ये घातल्याने काय होते ना, याचा कलरही थोडासा फेंट होतो आणि तांदूळही आपला अजून एक्स्ट्रा जास्त शिजतो, म्हणजे भात जास्त शिजतो. त्याच्यामुळे मी कलर असा वरूनच थोडासा घालणार आहे. आणि आता आपण देणार आहोत दम. तर दम साठी मी इथे छोट्या वाटीमध्ये 2 कोळशाचे तुकडे घेतलेले आहेत. ते माझे जळणारे तुकडे आहेत. त्या कोळशाच्या तुकड्यांवर मी 2 लवंगा ठेवून देणार आहे. 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्या लवंगांवर आपल्याला तूप सोडायचे आहे. त्याने आपल्या बिर्याणीला खूप छान स्मोकी फ्लेवर येतो. सुंदर असा भन्नाट चवीचा आपला बिर्याणीचा भात तयार होतो. पाहू शकता 2 लवंगा ठेवलेल्या आहेत आणि आता आपण याच्यावर तूप घालूया. तूप घातल्यानंतर लगेच आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे. आणि आता काही जणी काय करतात, गव्हाचं पीठ लावतात. तर त्यामुळे काय होतं, गव्हाचं पीठही आपलं वाया जातं. तर असं जाड काहीतरी आपल्याला ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून आपली वाफ बाहेर येणार नाही. आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला याला दम द्यायचा आहे. पाहू शकताय तयार झालेली आहे आपली स्टॉक मधील चिकन दम बिर्याणी. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. अशा छान छान नवनवीन रेसिपीसाठी शीतल्स फूड कॉर्नरला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो तर मग बाय.